बीडमध्ये बजरंग बाप्पा जायंट किलर ठरले. पंकजाताईंना पराभवाचा धक्का बसला. कमळावर तुतारी भारी पडली. आता हा सिलसिला विधानसभेलाही पाहायला मिळेल. जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघात कमळ विरुद्ध तुतारी अशा संघर्षाला निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच तोंड फुटलेलं असताना दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असाच काहीसा संघर्ष अद्याप तरी दिसतोय. असं म्हणण्याचं कारण म्हणजे केजच्या भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात भाजपमधीलच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दंड थोपटलेले असून काहीही झालं तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात पक्षानं तिकीट नाकारलं तरी वेगळी वाट धरली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी मीडियाच्या माध्यमातून आधीच दिलाय. त्यामुळं मुंदडा विरुद्ध ठोंबरे यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेल्या या घमासानाचा फायदा उचलत पृथ्वीराज साठे इथूनच आमदारकीचा हाबाडा फोडण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं केजमध्ये भाजप उमेदवारी कुणाला देतंय? केजमध्ये यंदाही आमदारकीला महिला राज्य चालेल की बजरंग बाप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून पृथ्वीराज साठे मतदारसंघातून जोरदार तुतारी वाजवतायत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगताना केजचा पुढचा आमदार कोण होतोय हेच पाहूयात आजच्या या साध्या सोप्या व्हिडिओतून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. 1962 पासून आतापर्यंत म्हणजे एकूण 13 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 5 वेळा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं प्रत्येकी 4 वेळा तर अपक्षाने 1 वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. पण इथं खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवलं ते विमल मुंदडा यांनी. 1990 ते 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या 2 वेळा भाजपकडून तर 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा सलग 5 वेळा निवडून गेल्या. तब्बल 10 वर्ष विविध खात्यांचा मंत्रिपदाचा अनुभव त्यांनी केजच्या विकासाच्या कामी लावला. अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि भूमी अधिग्रहण कार्यालयांच्या टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधल्या. आरोग्यमंत्री असताना त्यांनी राज्यातलं पहिलं महिला रुग्णालय केजमध्ये आणलं. पाणी प्रश्नापासून ते तालुक्याला जिल्हा बनवण्यासाठी विमल मुंदडा यांच्या कामाला नाकारून चालणार नाहीये. पण 2012ला कॅन्सरच्या दुर्धर आजारानं विमल मुंदडा यांचं दुर्दैवी निधन झालं. मुंदडा यांच्या निधनानंतर केज विधानसभेत पोटनिवडणूक लागली. तेव्हा राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून संगीता ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र सहानुभूती राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्यामुळं पृथ्वीराज साठे इथून निवडून आले. पण आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी पोटनिवडणूक असतानाही आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 77,000 मतं घेत राष्ट्रवादीला मोठा झटका दिला. अर्थात याचे पडसाद 2014च्या विधानसभेला उमटलेच. राष्ट्रवादीने यावेळेस पृथ्वीराज साठेंना होल्डला ठेवून मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्ववादी राजकारणाला शह देत 2014ला पहिल्यांदाच भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार झाल्या. 2019ला मात्र केज विधानसभेत मोठी उलथापालथ झाली. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी केज विधानसभेची 2019ची उमेदवारी नमिता मुंदडा यांना जाहीर केली. पण मुंदडा यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. पक्षांतर्गत चढाओढ आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे आपलं काम करणार नाहीत असा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळं मुंदडा यांनी हातातील घड्याळ सैल करत पंकजाताईंच्या हातून कमळ हाती घेत भाजपची उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीनं ही आयत्या टायमिंगला पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देत केजची निवडणूक प्रतिष्ठेची केली. पण अखेर मुंदडा कुटुंबाचा वारसा पुढे चालवत अखेर नमिता मुंदडा आमदार झाल्या. पण यावेळेस मतदारसंघातला राष्ट्रवादीचा सूर्य मावळला तो कायमचाच. कट टू 2024. केज विधानसभेतून बजरंग बाप्पांच्या बाजूनं लीड आल्यामुळं नमिता मुंदडा यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे हे तर कन्फर्म दिसतंय. त्यातही 2019ला पक्षानं शब्द दिला म्हणून शांत बसले. आता काही झालं तरी आमदारकी लढवणारच असं म्हणत संगीता ठोंबरे हट्टाला पेटल्यानं भाजप समोर कोणाला तिकीट द्यायचं हा मोठा प्रश्न असणार आहे. त्यात नमिता मुंदडा या उच्च शिक्षित आहेत, तरुण आहेत. आपल्या चिमुकल्या 3 महिन्यांच्या मुलाला घेऊन विधानसभेतला त्यांचा फोटोही बराच व्हायरल झाला होता. पण असं असलं तरी त्यांचा मतदारसंघातला कनेक्ट पुरता तुटल्याचं बोललं जातं. त्यात मतदारसंघातील प्रश्न, समस्या आणि जनसंपर्काच्या बाबतीतही मुंदडा मागे आहेत असं स्थानिक लोक सांगतात. त्यामुळं नमिता मुंदडा की संगीता ठोंबरे यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचा यावरून केजमध्ये भाजपची चांगलीच अडचण होऊ शकते.
त्यात विधानसभेला तुतारीला मिळालेलं लीड पाहता लोकसभेचा निकाल विधानसभेलाही कायम राहिला तर पृथ्वीराज साठे यांना तुतारी वाजवून आमदारकीचा हाबडा करण्याचे फुल टू चान्सेस मतदारसंघात आहेत. केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचं मतदान हे निर्णायक असतं. जवळपास 80,000 मतदान हे वंजारी समाजाचं तर 1 लाखापेक्षा जास्त मतदान हे मराठा समाजाचं आहे. त्याखालोखाल 45,000 मतदान हे मुस्लिम, त्यासोबतच 50,000 मतदान हे ओबीसी करतात. थोडक्यात ओबीसी, वंजारी आणि मराठा मुस्लिम दलित यांची एकगट्टा मतं कुठल्या बाजूने झुकणार यावरही केज विधानसभेचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे स्पष्टपणे सांगता येईल. भाजपमध्ये मुंदडा यांच्याऐवजी पक्षातील पदाधिकारी आणि मतदार ठोंबरे यांच्या नावाची मागणी करतायत. त्यामुळं ठोंबरे आल्या तर अटीतटीची लढत केजमध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे हा सगळा सारेपाठ पाहिला तर केजमध्ये पृथ्वीराज साठे यांच्यासाठी घोडं मैदान सोपं असल्याचं सांगता येऊ शकतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? केजचा पुढचा आमदार कोण? नमिता मुंदडा, संगीता ठोंबरे की पृथ्वीराज साठे? तुमचं मत कुणाला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.